श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेज ओरस इथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या शालिनी रमेशराव मोहळे ठाकर यांना. ठाकर मॅडम या स्पर्धा परीक्षांची तयारी, याचबरोबर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज कॅम्प्सही घेतात. याशिवाय त्यांना लेखनाचीही खूप आवड आहे. तर श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण त्यांच्या काही कविता ऐकणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पाही मारणार आहोत. मॅडम नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार मॅडम, धन्यवाद. बरं मॅडम, तुमच्या कविता तर आपण ऐकणार आहोतच, पण सुरुवातीला तुमच्या आवडीनिवडींविषयी जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. माझी मूळची आवड म्हणजे वाचनाची आहे. मला पहिलं बक्षीस मिळालं होतं वक्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता 8वीमध्ये, चढावाचं मंगळसूत्र, आणि तिथून माझा हा वाचन प्रवास सुरू झालेला आहे. त्याचबरोबर मला मेहंदी, रांगोळी किंवा वेगवेगळ्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजची आवड माझी सुरू झाली. पण मग कविता लेखन कसं सुचायला लागलं तुम्हाला? जेव्हा पुस्तकं वाचायला लागली, म्हणजे आपल्याला जशा आपल्या बाई मुळात म्हणेल मी, आपल्या वर्गशिक्षिका ज्या असतात मराठीच्या, मुळात मी माझ्या भाषा विषयाच्या शिक्षकांना याचं श्रेय देते की त्या जेव्हा आम्हाला कविता शिकवायच्या त्या अगदी जीव ओतून शिकवायच्या. म्हणजे त्याचं कवितेच्या पलीकडे, म्हणजे शब्दांच्या पलीकडे म्हणू आपण, किंवा बिटवीन द लाईन्समधला जो अर्थ असतो तो त्यांच्या बोलण्यातनं खूप चांगला यायचा. आणि तेव्हा मग वाटायला लागलं की जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा वेगवेगळे विषय आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि आपण सजग असलं तर ते आपण एखादे शब्द सुचत जातात. आणि वयाच्या 12व्या वर्षापासून मी कविता लिहिते. तो अजूनही प्रवास चालू आहे. अरे वा, खूप छान. आणि मला वाटतं कुठच्याही क्षेत्रात आपण जेव्हा कार्यरत असतो तेव्हा आपल्या त्या क्षेत्रावरती आपल्या शिक्षकांची थोडी तरी छाप आपल्या त्या क्षेत्रात उतरत असते. आणि तुमचं तर क्षेत्र शिक्षकी पेशाचं आहे, तर नक्कीच या क्षेत्रासाठी तुम्हाला याचा फायदा होत असेल. हो, नक्कीच याचा मला फायदा होतो. बरं मॅडम, तुमच्या अजूनही आवडीनिवडी आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी पहिली कविता तुम्ही श्रोत्यांना कोणती ऐकवणार आहात? पहिली कविता मी ऐकवते आहे की आजही ना आपल्या समाजात पाळीला विटाळ समजला जातो, परंतु या पाळीतूनच नव्या जीवाचा जन्म होतो हे आपण लक्षातच घेत नाही. खरंय. मुळात जेव्हा स्त्रीला पाळी येते तेव्हा तिच्या शरीरात विविध बदल होत असतात आणि या काळात तिला आधाराची गरज असते आणि त्याच काळात आपण त्यांना वेगळं ठेवतो. मग त्या दिवसातली वेदना मी ह्या आपल्यासमोर कवितेच्या रूपात सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे कावळ्याच्या साहुलीने मुली मुक्या होत जातात. कावळ्याच्या साहुलीने मुली मुक्या होत जातात. धास्तावतात भीतीनं की नाकारला जाईल प्रवेश घरादारात, मंदिरात आणि चार चौघात. कावळे मात्र नशीबवान, कावळे मात्र नशीबवान उडत राहतात हवं तिथे, बागेतल्या फुलावर आणि उकिरड्यातल्या खरकट्यावरही. चिऊ ये काऊ ये म्हणत भरवला जातो घास घरातल्या पिल्लांना. चिऊ ये काऊ ये म्हणत भरवला जातो घास घरातल्या पिलांना. पिंडदान करतानाही कावळाच करतो सोबत, पण जेव्हा कावळा शिवतो तेव्हा कचरा टाकावा तसं टाकून देतात अडगळीच्या खोलीत. जमा करीत राहते ती बी भांडी, कुंडी, ताटली, गिलासं इत्यादी इत्यादी. वाकळी धुताना धुतली जात नाही खदखद मनातली. गाडून घेते स्वतःला, गाडून घेते स्वतःला अंधाऱ्या खोलीत गच्च लावून कडी कुलप. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगताना कुजबुजतात कधीमधी. त्या कुजबुजतात कधीमधी स्वतःशीच भरवतात सभा, संमेलनं इत्यादी इत्यादी. त्या दिवसात वक्ते त्याच, त्या दिवसात वक्ते त्याच श्रोते गायब. साठवत जातात त्या सगळी कुसकट, जळमट, चिडचिड, त्रागा मनातल्या अंधाऱ्या तळघरात. साठवत जातात त्या सगळी कुसकट, जळमट, चिडचिड, त्रागा मनातल्या अंधाऱ्या तळघरात. निपचित पडलेला असतोच आशा अपेक्षांच्या प्रेताचा खच. जाणता अजाणता झालेल्या जखमांची ओल, असं बरंच काही. अधिकच अस्वस्थ होत आहेत त्या, अधिकच अस्वस्थ होत आहेत त्या वाट पाहत उंबऱ्या आत घेणाऱ्या इठ्ठलाची. जखडून पडल्यात पिढ्यानं पिढ्या सोनेरी मुलामा असलेल्या साखळदंडाने कायमच्याच. जखडून पडल्यात पिढ्यानं पिढ्या सोनेरी मुलामा असलेल्या साखळदंडाने कायमच्याच. मॅडम, मला वाटतं प्रत्येक स्त्रीच्या मनातली ही भावना या कवितेतून तुम्ही व्यक्त केलीत. आणि श्रोते हो, या कवितेसाठी राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत या कवितेला बक्षीस मिळालेलं आहे. बरं मॅडम, या कवितेवरूनच तुम्हाला मी विचारते की आजकाल आपण बघतो की स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहे, पण तरीही स्त्री सुरक्षित नाहीये.
तर स्त्रीने सुरक्षित राहण्यासाठी किंवा सक्षम बनण्यासाठी काय करायला हवं? स्त्रीने सुरक्षित राहण्यासाठी मुळात मी म्हणते की तिला आत्मविश्वासाची जास्त गरज आहे आणि तिला अबला न म्हणता सबला म्हणलं गेलं पाहिजे किंवा तिचं सबलीकरण जास्त झालं पाहिजे. तर बरोबर. यासाठी तिला वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत जसं कराटे आहे किंवा आणखी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमधनं आपण स्वतःचं आपल्याला संरक्षण करता आलं पाहिजे. तायक्वांदो आहे, अशा सारख्या वेगवेगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहे तिथे जास्त भर दिला पाहिजे. आज आजूबाजूला जी परिस्थिती आहे ती खूप भयानक आहे. बरोबर आहे. तर या भयानक परिस्थितीमध्ये आपण आपली मुलगी वाढवताना तिला प्रत्येक क्षणी जपत असतो, पण तिच्या पाठीमागे आपण सावली बनून वावरू शकत नाही. खरं. तर त्यासाठी तिला तिच्या सावलीने जपलं पाहिजे. त्यासाठी आपल्या आईवडिलांनी आणि समाजानेही थोडासा इथे तिचा दृष्टिकोन बदलणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. खरंय. मला वाटतं घरच्यांचा सपोर्ट असतोच, पण समाजाने पण थोडी दृष्टी बदलली पाहिजे. पण यावरूनच मी आता तुम्हाला विचारते की तुम्ही आता प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहात, तर किती वर्ष तुम्ही हा वसा घेतलेला आहे? गेली 22 वर्ष मी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. अरे वा. सुरुवात माझी झाली होती, माझं मूळ नागपूर आहे, त्यामुळे मी कॉलेजला असतानापासून मी शिकवते. मी वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचे क्लासेस पण घेते. तेव्हापासून माझा हा प्रवास चालू आहे. पण मग प्राध्यापिका म्हणून पण काम करणं किंवा आता स्पर्धा परीक्षांची तयारी घेणं, तर हे सगळं करत असताना घरच्यांचा सपोर्ट कसा असतो? घरच्यांचा सपोर्ट म्हणजे माझ्या नवऱ्याचा सपोर्ट मला खूप जास्त आहे. कारण आपण जेव्हा लाईफ पार्टनर जेव्हा निवडतो तेव्हा आपली स्वप्न त्याच्या डोळ्यात आणि त्याची स्वप्न माझ्या डोळ्यात असली पाहिजे. क्या बात आहे. तरच आपला पुढचा प्रवास हा सुकर होतो असं म्हणेल मी. आणि त्या बाबतीत त्याने मला अगदी सपोर्ट केलाय. मिस्टर माझे हायस्कूलला शिक्षक आहेत आणि त्या मानाने मला आपण जो घरचा जो सपोर्ट असतो तो खूप चांगला मिळालाय. नक्कीच. बरं, अजूनही तुमच्याविषयी मला जाणून घ्यायचंय, पण आता आपण श्रोत्यांना आपली पुढची कविता ऐकवूया. तुमच्या प्रश्नावरूनच माझी पुढच्या कवितेचं नाव आहे घर. यासाठी मी अजूनही एक सांगू इच्छिते की स्त्रीला मुळात घर नसतं असंच आपणही दृष्टिकोन मांडतोय. मग जेव्हा मुलगी म्हणून आपल्या घरी वावरत असते तेव्हा तिला तिचे आई वडील किंवा नातेवाईक हे सांगत असतात हे तुझं घर नाही. तुझं घर म्हणजे कुठलं? तर जेव्हा तू सासरी होऊन जाशील ना घरी, ते घर तुझं. पण सासरी गेल्यावर तिला असा अनुभव येतो की हेही घर आपलं नाही. खरंय. मग अशा वेळेस स्त्रीने काय करावं, हीच वेदना मी माझ्या पुढच्या कवितेत मांडते आहे. कवितेचं शीर्षक आहे घर. घर, आपलं घर ही अंधश्रद्धाच असते बाईसाठी. जिथं पहिला टाहो फोडला तेही नसतं आपलं, आणि जिथं मिरवत नेऊन वेशीवर सोडलं तेही. तरी वनवन करीत सांभाळीत राहते ती, किडूक मिडूक करत लिपत राहते पोपडे. तरी सहज आवाज घुमतोच कधीतरी चालती होचा, तिच्या जीवाची होते कालवा कालव. उरते ओले श्वास आणि ऐन ग्रीष्मात ही झरू लागतो श्रावण. तिच्या जीवाची होते कालवा कालव, उरते ओले श्वास आणि ऐन ग्रीष्मात ही झरू लागतो श्रावण. तरी ती आळवत राहते वाहिलं ते पाणी अन राहिली ती गंगा म्हणत. जपत राहते गंगेच्या पाण्याचा महिमा अन पुन्हा पुन्हा पोपडे काढत मांडत राहते संसाराचा खेळ चिमूटभर प्रकाशाच्या उजेडासाठी. खूप छान. म्हणजे मगाशी तुम्ही जे म्हटलं ते या कवितेतून खूप रिलेट झालं. या कवितेवरनंच तुम्हाला आता मी विचारते, पार्टनरच्या सपोर्ट बरोबरच आपल्या घरातली मुलं बाळं सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाची असतात आणि आपल्या घरातली कामं, बाहेरची कामं हे सगळं करत असताना आपण अगदी तारेवरची कसरत करत असतो बायका, तर त्याविषयी काय सांगाल? खरं आहे आपलं म्हणणं मॅडम. आत्ता आपण म्हणतोय की स्त्रिया सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि त्या अगदी पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून पुढे जात आहे. असं जरी असलं तरी त्यांचं चूल आणि मूल अजूनही सुटलेलं नाही आहे. अजूनही स्त्रीची कामं असं म्हणूनच घरकाम बघितलं जातं. तेव्हा ही कामं करत असताना तिच्या मनात एक सल असते की आपण आपल्या मुलाला वेळ देत नाही. खरंय. त्याच्यामुळे ही सल माझ्या पुढच्या कवितेत येते आहे. कवितेचं शीर्षक आहे पदरी पडू दे सहस्र हातांचं दान. भांडीकुंडी बोलू लागतात सारीस, उसंत मिळत नाही तिलाही चुलीतून. आताही चिमणे वाट पाहत असतात आई गोष्ट सांगेल म्हणून. तिलाही जायचं असतं परंतु भांड्यांचा डोंगर वाकुल्या दाखवित राहतो.
आत्ता आवरलं नाही तर सकाळी बाहेर पडता येणार नाही. आत्ता आवरलं नाही तर सकाळी बाहेर पडता येणार नाही म्हणून वेळप्रसंगी बाई जन्माला फुलं वाहत सांभाळत असते ती संसाराचा गाडा. पिल्लू झोपल्यावर त्याला कुशीत घेऊन तीही मोकळी होत फुटतो तिच्या अश्रूंचा बांध. मनोमन जोडले जातात हात आकाशाच्या बापाकडे. दिवसाचे तास तरी वाढव, नाहीतर पदरी पडू दे सहस्त्र हातांचे दान. जेणेकरून सांगता येईल तिला तिच्या पिलांना गोष्ट आणि गाता येईल तिला तिच्या मनातली अंगाई तिच्या पिलासाठी. मला वाटतं प्रत्येक स्त्रीचं मन हेच बोलत असेल की माझ्या पिल्ला तुझ्यासाठी मला वेळ देता येऊ दे. खूपच छान. पण मगाशी तुम्ही जे म्हणालात ना की माहेर आणि सासर ह्यांना जोडणारी जशी आई असते तशी माहेर आणि सासर यांना जोडणारा अजून एक धागा म्हणजे त्या मुलांचे बाबा. तर जसा आईचा रोल महत्त्वाचा असतो संसारात तसा बाबांचा रोल सुद्धा महत्त्वाचा आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही काय सांगाल की तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी वगैरे घेत असता तर त्यासाठी तुमच्या मिस्टरांचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळतो? मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा नवरा खूप जास्त सपोर्टिव्ह आहे, कारण आमचं दोघांचं क्षेत्र एक आहे. शिक्षण क्षेत्र असल्यामुळे त्यालाही त्याची पुरेपूर जाण आहे की आपण विद्यार्थ्यांसाठी काम करतोय. तेव्हा बऱ्याचदा आपल्या वैयक्तिक काही जे कार्यक्रम असेल किंवा आणि काही असेल ते बाजूला ठेवून आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काम करावं लागतं. तर त्या बाबतीमध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा मुळात लेकीचा प्रवास जो सुरू होतो तेव्हा तिच्या बाबापासून हा सुरू होतो. खरं. आणि कुठलीही मुलगी जेव्हा म्हणजे पुढचे आपला लाईफ पार्टनर जेव्हा निवडते तेव्हा ती असं बघते की माझ्या बाबासारखं ह्याच्यात काहीतरी असलं पाहिजे, कारण तिचा बाबा हा तिच्यासाठी हिरो असतो. खरंय. आणि त्याच्यामुळेच ती तिचा बाबा जो हिरो आहे त्याचंच प्रतिबिंब ती त्याच्या लाईफ पार्टनरमध्ये बघते. तर अशी ह्या बापलेकीच्या नात्याची विण ही फार घट्ट असते. आणि हीच भावना आम्ही माझ्या पुढील कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करते आहे. कवितेचं शीर्षक आहे बाबा नावाचं बेट. बाबा ही हाक येताच सुरकुतल्या चेहऱ्याने हसू लागतो बाबा. बोट हातात धरून चालू लागतो तो. तीही मनसोक्त भटकंती करत फिरत राहते बिनदिक्कतपणे. तिला माहिती असतं बाबा कायमच पाठीशी असणार. ती तुडवत जाते तिला निषिद्ध असणाऱ्या वाटा. बाबा हसू लागतो गालात. बाबा हसू लागतो गालात तेव्हा तिला ठेंगणं होतं आभाळ. वाढत जातो तिच्या पंखांचा विस्तार. झेपावत जाते तीही सारीच तोडून बंधनं. फैलावत जातो तिच्या अवकाशाचा पैस आणि मग झरू लागतो बाबाच्या डोळ्यातून हिरवागार श्रावण. हळदुल्या पावलांना जेव्हा ती चालू लागते नवी वाट मग मात्र कोसळतो बाबा. येवल्या हातांचं बोट सोपवतो अनोळखी हातात. तेव्हापासून त्याच्या डोळ्यात श्रावण सोबतीला आहे आणि तेव्हापासूनच त्याच्या डोळ्यात श्रावण सोबतीला आहे. खूप छान. बाबा हा नेहमी मुलीला जास्त जवळचा असतो. आई असतेच पण बाबा हा पडद्यामागचा हिरो असतो. आणि ह्या पडद्यामागच्या हिरोचा तिला माहिती असतं की बाबा आपले सगळे हट्ट पुरवणार आहे. म्हणजे बाहेर ती काही असली जगासाठी तरी ती बाबाची परी असते. खरंय. आणि याच अर्थाची ही पुढची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे तू. तू जपत आलास मला तुझ्या घनदाट सावलीत. वाढवत आलास माणूस म्हणून. वाढवत आलास माणूस म्हणून. चाहूल लागू दिली नाही तू मला मी मुलगी असण्याची. माणूस पण पेरत राहिलास तू सभोवताली. तुझ्याही नकळत साठून राहिलं माझं बाईपण. मग तू जपू लागला मला अधिकच सजगतेने. निरोपाचा हात हलताना मात्र तू रिता होत गेलास, निशब्द होत गेलास. पाऊस भरल्या डोळ्याने जप म्हणत चष्मा सावरीत होतास. कपाळावर ठेवलेल्या आश्वासक हातांचे दिवस उरले आहेत ते. कपाळावर ठेवलेल्या आश्वासक हातांचे दिवस उरले आहेत ते. केवळ ओले हुंदके. अजूनही मी घरातून बाहेर पडताना तुझ्या डोळ्यात तसाच पाऊस दाटून येतो. काळजाचा तुकडा परक्याच्या हातात देतानाची वेदना चिरकाल टिकते हेच खरे. काळजाचा तुकडा परक्याच्या हातात देतानाची वेदना चिरकाल टिकते हेच खरे. शेवटच्या ओळी प्रत्येकाच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेल्या असतील, कारण प्रत्येक बापाच्या मनातली ही भावना तुम्ही या कवितेतून आत्ता व्यक्त केलीत. बरं, याच अनुषंगाने विचारते, मागाचा विषय अर्धवट राहिला, की तुम्ही स्पर्धा परीक्षांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज घेता तर तुम्ही मुलांना सपोर्ट कसा करता आणि त्या संदर्भातली एखादी तुमची आठवण असेल तर सांगा. गेले आता 22 वर्ष मी प्राध्यापिका म्हणून जीवशास्त्र हा विषय शिकवते. आपल्याला फक्त जेव्हा म्हणतो आपण 12वी सायन्स नंतर पुढचं करिअर काय, तेव्हा 100 पैकी 99 पालक म्हणतात की इंजिनियर किंवा डॉक्टर. पण मुळात हे चुकीचं आहे.
हं. आपण जर लक्षात घेतलं तर फक्त सायन्स म्हणजे इंजिनियर किंवा डॉक्टर असून असं चालत नाही. जर तुम्ही जीवशास्त्र विषय हा निवडला असेल तर तुम्हाला 850 करिअरच्या वाटा आहेत. अरे वा. आणि हे खूप कमी लोकांना माहिती आहे. खरंय. फक्त त्यांना वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर. मग या क्षेत्रामध्ये जर तुम्ही BSc करत असाल किंवा एखादी डिग्री करत आहात, बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, फोरेन्सिक सायन्स आहे, असे वेगवेगळे विषय आहेत आत्ताचे. आणि या वेगवेगळ्या विषयांमधले एक्सपर्ट आपल्याला हवे असतात. आता जर ग्रामीण पातळीवर मी जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये PHC सेंटर असतं. हं. तसं आपल्या माणसांसाठी असतं. तसाच दवाखाना, पशुवैद्यकीय दवाखाना आपण ज्याला म्हणतो, हं. सायन्सला जे टर्म आहे आपण BVSC डॉक्टर ज्याला म्हणतो, वेटरनरी डॉक्टर. हं. तर हे वेटरनरी डॉक्टर आज कुणी व्हायला तयार नाही. कारण काय की गुरांचा दवाखाना कोण चालवेल? हं. तर त्यासाठी माणूस आपल्याला मिळत नाही आणि त्यासाठीची ती पदं रिकामी राहतात असं लक्षात येते. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत, जर तुम्ही डिग्री करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये स्कॉलरशिप देतात. हं. त्या संस्थांची माहिती किंवा त्या परीक्षांची माहिती मी मुलांना करून देते हं. की जेणेकरून जी काही मुलं आर्थिक बाबी ज्याच्याकडनं सांभाळल्या जात नाही परंतु तो मुलगा खरंच खूप हुशार आहे असं जर आम्हाला विद्यार्थी लक्षात आलं तर मी नक्की त्याला मदत करते की कुठल्या परीक्षा आहे, स्पर्धा परीक्षा आहे, कुठल्या स्कॉलरशिप एक्झाम आहे. अशा वेळेस आम्ही मुलांना माहिती देतो आणि त्याचा फायदा मुलांना होतो. हल्लीच माझ्या एका विद्यार्थिनीला 1,00,000ची स्कॉलरशिप मिळालेली आहे. अरे वा. अशा या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा किंवा वेगवेगळ्या स्कॉलरशिप एक्झामची माहिती करून देत असताना मुलांना त्याचा फायदा होतो आणि मुलांच्या चेहऱ्यावर आलेलं हसू बघून आम्हालाही समाधान मिळतं. खरंय, खरंय. आणि मला वाटतं कुठचाही शिक्षक हा सुद्धा एक रोल मॉडेल असतो मुलांसाठी. आणि तुम्ही जसं म्हणालात की पालकांनी सुद्धा आपल्या मुलांचा कल कुठे आहे हे बघून जर त्यांना शिक्षणाकडे वळवलं, योग्य शिक्षणाकडे, तर त्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल. तुमचं हे कार्य खूप छान आहे. म्हणजे शिकवण्याबरोबरच तुम्ही सामाजिक कार्यही खूप उत्तम रीतीने पार पाडताय. पण जाता जाता श्रोत्यांना तुमची एक छानशी कविता ऐकवा, ज्या कवितेला राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत बक्षीसही मिळालंय. नक्कीच. आपल्याला माहिती आहे आपल्या साऱ्या महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे विठुराया. हं. आणि या विठुरायाची वारी चालणारे आपण सारेच वारकरी. आपण वारीत जरी चालत नसलो तरी मनातली वारी आपली चालूच असते. खरंय. शरीराने आपण जिथे नसलो तरी मनात मात्र आपली वारी चालूच असते. मग ह्या नेमक्या वारकरीच्या मनात आलेले आपण जे सामान्य माणूस जीवन जगतोय, आजूबाजूला जे वेगवेगळे प्रश्न आपण बघतोय, तेव्हा हा वारकरी जेव्हा वारी चालतो तेव्हा त्याच्या मनात काय डोकवतं. आणि म्हणूनच या कवितेचं शीर्षक मी दिलंय आषाढीची वारी. आषाढीची वारी न चुकता करणारा तू, अखंड विठुनामाचा गजर करणारा तू, आताशा पायही ठेका धरेना तुझे, ऐकू येत नाही तुला आता टाळांचा गजर, दिसत नाहीत तुला तुळशी माथ्यावर मिरवणाऱ्या माऊली. भरवारीत तू एकटाच फिरत असतो चकव्यासारखा, भरवारीत तू एकटाच फिरत असतो चकव्यासारखा, अन तुझा विठू चकवत असतो तुला येणाऱ्या प्रत्येक वाटेवर, अन तुझा विठू चकवत असतो तुला येणाऱ्या प्रत्येक वाटेवर. दिसतात हल्ली तुला वकवकलेली गिधाडं चारीकडे, दिसतात हल्ली तुला वकवकलेली गिधाडं चारीकडे, उत्सव सोहळ्यातून गरब्यातून पोटुशी राहिलेल्या पोरी. आभाळणे आता हात टेकलेत, आभाळणे आता हात टेकलेत, धाय मोकलून रडली माय, डोळ्यात आसू घेऊन रुक्मिणी उभी आहे युगानुयुगे. यंदाच्या मिरगाची वाट पाहत अन तूही परततोय वारीतून आताशा, वारीतलं मागणं उराशी बाळगून, खुशाल निजला आहेस गाठोडं घेऊन उशाला, वारीतलं मागणं उराशी बाळगून, खुशाल निजला आहेस गाठोडं घेऊन उशाला. खूपच छान असं वर्णन तुम्ही या कवितेतून केलं आणि आपल्या श्रोत्यांना सुद्धा तुमच्या ह्या कविता नक्कीच आवडल्या असतील. बरं मॅडम, तुमच्या अजूनही कविता ऐकाव्याशा मला वाटतायत, पण आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पण पुन्हा कधीतरी आपण भेटणारच आहोत. नक्कीच. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना तुमच्या छान कविता सादर करून दाखवल्यात, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आता आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पुन्हा भेट आहेच एका नवीन मान्यवरांसोबत. नमस्कार.